स्वामी आपल्यासोबत आहेत आणि ते त्याची प्रचिती कशी देतात यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली आत्ता वाजलेत सकाळचे 4:45. मी रात्री 12:30-1 वाजता मुंबईतून निघालो होतो एक काम करून परत घरी यायला पुण्याला. आणि येत असताना अर्थातच रात्रीची वेळ होती त्यामुळे युजुअली एक्सप्रेसवेला लोणावळ्याच्या घाटात ट्रॅफिक असतं आणि त्याच्यामुळे मी Google मॅप्स फॉलो करून येत होतो. सो त्यांनी मला एक खोपोलीचा रस्ता दाखवला, जो की एक्सप्रेसवे सोडून होता. त्यामुळे कंटिन्युअसली जप चालू होता स्वामींचा. सो तो जप आपोआपपणे होत होता आणि थोडंसं वेगळा रस्ता असल्यामुळे थोडी भीती पण वाटत होती. आणि सगळं व्यवस्थित झालं. परत लोणावळ्याच्या पुढे एक्सप्रेसवेला लागलो आणि ज्यावेळी एक्सप्रेसवे संपतो पुण्याच्या इथे, त्यावेळी नेहमीप्रमाणे मी एक असं जस्ट थँक यू म्हणलं, की "थँक यू स्वामी, तुम्ही आहात सोबत आणि इथपर्यंत होतात. त्यामुळे आता कसं तिथून पुढे सेफ आहे, रोजचा रस्ता असल्यासारखं. त्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त तुम्ही माझ्यासोबत होतात ना, तर ह्याचं मला एक काहीतरी साईन असेल तर द्या ना." आणि अर्थातच ऑलमोस्ट एक्सप्रेसवे संपायला आला होता. पुण्याला मी पोहोचलो होतो आणि जे लोकं पुणे-मुंबई करतात, सो त्यांना माहिती आहे, की एक लास्ट असा राईट टर्नचा एक कर्व्ह येतो फ्लायओव्हरवरून आणि मग आपण वेगा हायवेला, बॉम्बे-बंगलोर आय गेस हायवेला लागतो. आणि तिथे येत असताना स्पीड जो असतो तो त्या पद्धतीचा होता आणि मागून एक जोरात गाडी पास होऊन गेली. अर्टिगा होती आणि त्या अर्टिगावर दत्तप्रभू, मध्ये स्वामी आणि उजव्या साईडला श्रीपाद श्रीवल्लभ होते. आणि बघितल्यानंतर मला नेहमीसारखं ते एकदम असं हे झालं, की चला स्वामी आहेत आपल्यासोबत. पण युजुअली मी गाडी चालवताना फोन कधीच वापरत नाही. पण म्हटलं मला हे प्रूफ म्हणून काहीतरी हवंय म्हणून मी तो फोटो क्लिक केला. फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि ते काही क्लिक प्रॉपर झाला नाही फोटो, कारण की ती गाडी खूप फास्ट होती आणि जसं मी फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला, ती अजून फास्ट झाली आणि जशी ती गॅप्स काढून जाते ना, ओव्हरटेक करून पटपट जात होती आणि मी तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तेवढ्यात मध्येच मग ती जशी पुढे जायची, मग माझ्या लेनमध्ये ट्रक यायचे किंवा वेगळी गाडी यायचे. सो डिले होत ती गाडी कुठल्या कुठे गेली हे मला लक्षात पण आलं नाही आणि नंतर ती अर्थातच गाडी गायब झाली आणि मी आपलं सुखरूप घरी पोहोचलो. सो स्वामी आपल्याला अशा पद्धतीने प्रचिती देतात. हे पुन्हा एकदा मला यामार्फत लक्षात आलं आणि मी ते माझ्या ह्याच्याने जेवढे काही फोटोज काढता आले, सो ते मी इथे अटॅच पण केलेत. सो बघा तुम्ही. बाकी मला काही बोलावसं वाटत नाही. श्री स्वामी समर्थ.